टीमला शुभेच्छा. या संघामधून जो संघ जिंकेल तो सुपर 10 मध्ये क्वालिफाय होईल आणि तो संघ खेळेल गावदेवी 11 पाली संघाविरुद्ध. आणि सोमवारच्या लढती ठीक 9 वाजता चालू होतील. जो संघ लेट त्याची मॅच 3 ओव्हरची. 3 ओव्हरची मॅच आणखी 1 ओव्हर कमी. मग शेवटच्या दिवशी आपण 3 षटकांचे सामने पाहणार आहोत. परंतु जर एखादा संघ जर उशिरा आला तर 2 ओव्हरची मॅच. आणि शेवटच्या दिवशी काय काल्याचा कीर्तन आहे, त्यामुळे काही आपल्याला गरज नाही आहे. जो उशिरा नाही येईल त्याला लगे पेनल्टी, अन्यथा घरी जाऊ शकता. दरवाजे खुले आहेत. कारण किती ऍडजस्ट करायचं या स्पर्धेमध्ये खूप शिकायला मिळालं प्रेम पाटील. एवढं ऍडजस्टमेंट जर माझ्या गावात असतं ना तर संघाला देखील समजलं असतं आणि आयोजकांना देखील समजलं असतं की काय पेनल्टी असते ती. कृष्ण सर, भिंगारी टीमला फायनलच्या लढतीमध्ये सुपर 4 मध्ये आम्ही बात केलं होतं. त्या ठिकाणी गतवर्षी एक संघाला पहिला सामना जिंकला आला नाही, त्या संघाला देखील बात केलं. त्याच्या अगोदर मोह टीमला देखील तसं बात केलं. म्हणजे कमिटी तुमची स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. संदेश खेळण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय म्हात्रे, एक वेगवान गोलंदाज. या टीमचा 4 ओव्हरची मॅच आहे. स्पीडअप करा. फलंदाजी करणारा संघ, गोलंदाजी करणारा संघ, तुम्ही थोडं सहकार्य करा. कोणावरती अन्याय होऊ नये. सुरेख फटका. पहिल्या चेंडूवरती आवाज आलाय डक मधून मार आणि चेंडू जातोय एका टप्प्यानं सीमा पार. 2 चेंडू अगोदर तुम्ही घेऊन ठेवा पंच, आणि गेल्यानंतर तोच चेंडू द्या. परत इकडे चेंडूची मागणी करू नका. पहिल्या चेंडू दमदार गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती प्रणय पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशारा अवंतरचा अवंत दाबीने संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावफलक धावा लागलेले 6. मयूर खेळण्यासाठी सज्ज असेल. उंचावर मारण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षण तैनात आहे. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. एक चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं धावसंख्या जर पाहिली 7 धावा धावफलक लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. 3 चेंडूंची पैकी पाहायला मिळाली. एकूण धावफलक जर पाहिलं 7 धावा धावफलक लागल्या गेल्यात. आणि गोलंदाज सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि फलंदाज होईल बाद. आणि प्रमोद पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात स्पर्धेला. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येईल का चेंडू खाली, पण तो चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावफलकावरती.
11 धावा धावफलकावर. गोलंदाज मार्कवरती. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. ऑफस्टिक मध्ये चेंडू फेकण्यात आलाय. धावफलकाची धावा लागल्या गेल्या आता. डॉट चेंडूची सांगता. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, एक बाद 11, 3 1 धावफलकामध्ये. चला स्पीडअप करा वावंजे संघ, कारण अद्याप तुम्हाला सामना खेळायचे. दुसरी षटक फेकण्यासाठी सज्ज असेल अक्षय. गोलंदाजी मार्कवरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरे षटक मार्गस्थ असताना अक्षय खैरे हा गोलंदाज. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या म्हणजे टीमला गोलंदाज. पुढील चेंडू स्लोवर कट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 11, या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 1 धाव. अक्षय खैरेचं षटक हाताळत येत असताना एक चांगला निर्णय या ठिकाणी संघनायकाचा आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 11 धावा आल्या, त्यानंतर अक्षयने केलेले कमबॅक तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. एक महत्वपूर्ण लढतीमध्ये हा सामना पाहायला मिळेल. सुरेख फटका, सुरेख चेंडू. पडल्याचा चेंडू काहीसा आतमध्ये वळतोय. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातंय, अगदी नाकाच्या शरीराच्या जवळून चेंडू जातोय. चेंडू होईल निर्धाव. डॉट चेंडू सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक नौका खेळाडू मैदानामध्ये प्रत्येक घरात त्या बॅटमधून एक चौकार पाहिला. 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले. हा ये आपण पाहिली तर धावसंख्येमध्ये रोख लावण्याचं काम केलंय. ग्रामीण टेनिस प्रेमपाडीला आपण पाहिलं, प्रत्येक जण षटकार पाहिजे, सिंगल धाव नकोय खेळाडूंना. आणि ते चित्र मैदानामध्ये शांतमय वातावरणामध्ये खेळली जाणारी स्पर्धा पाहायला मिळते. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये फलंदाज होईल बाद. रोशन नौका खेळाडू मैदानामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा लागल्या गेल्या 12 धावफलकावरती. रोशन नौका खेळाडू मैदानामध्ये थोडं स्पीडअप करा. फलंदाज बाद झाल्यानंतर त्वरित मैदानामध्ये जा. दुसरा फलंदाज लगेच तयार राहा. मयूर म्हात्रे याने सर्वाधिक झेल पकडले गेले 6 स्पर्धेमध्ये. अचूक माहिती म्हणजे कृष्णा म्हात्रे फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि प्रेम पाटील यांच्या वतीने देखील. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. स्लोवर चेंडूची फेकी. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये बोलतोय. अगदी लाईन पाठीमागे खेचली आणि चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडू. 2 ओव्हरची मॅच समाप्त झाली. तिसरे षटक मार्गस्थ असताना चला टीम मिटिंग एकत्र येऊ नका. म्हणजे संघ फक्त गोलंदाज या. बाकी खेळाडू जागेवरती राहा, कारण अंधार झाला तर पुन्हा तुम्हालाच खेळ खेळायचा आहे, याकडे लक्ष असू द्या. सुरेख फटका. शतरक्ष चेंडू खाली. फलंदाज होईल बाद.
धावसंख्या 12, 3 फलंदाज बाद. फलंदाजी करण्याचा निर्णय पहिल्या षटकामध्ये आल्या 11. त्यानंतर तू चल मे आया. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज जर पाहिलं येऊ की नको येऊ आणि फलंदाज होईल धावची स्वरूपामध्ये बाद. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला. अति घाई संकटात नाही. नौका खेळाडू मैदानामध्ये. पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल. काय गोलंदाजी केली विनीतनं. सुंदर गोलंदाजी राहिली या टीमची. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क केला आणि निर्धाव चेंडू सांगता सिंगल डबल एकत्रित चेंडू डॉट पाहिले या सत्रामधील तर जवळजवळ 8 चेंडू डॉट. 15 मधून 8 चेंडू डॉट झालेत आणि धावा आल्यात त्या जर आपण पाहिला. सुरेख फटका उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात या. फलंदाज होईल बाद. संध्याकाळचं सत्र आहे. हवेमध्ये आर्द्रता निर्माण होत आहे आणि यावेळेस मोठे फटके येणं खूप अवघड असतं या मैदानामध्ये. कारण ज्यावेळी सराव सत्र सुरू असतो त्यावेळी प्रेम पाटीलने सांगितलं की मोठे फटके येत नाहीत. तर निलेश पाटील मैदानामध्ये जातात. या षटकातील एकंदरीत जर आपण पाहिले 4 चेंडूचा खेळ झालाय. थोडं स्पीडअप करा. फटका अतिशय सुंदर होता परंतु हवेचा ओघ कमी झालाय. कट केलाय. ओल्ड इज गोल्ड निलेश या ठिकाणी पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. हे षटक निर्णायक फेकत असताना गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती उंचावर मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. 7वा झेल पकडला यष्टी रक्षकानं. चला रोहित पुढील फलंदाज. थोडं लवकर जा रोहित मैदानामध्ये नाहीतर फलंदाजांना चेंडू दिसणार नाही आणि क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला देखील दिसणार नाही. अशी मॅच देखील या मैदानावरती झाली आहे. वाहून जाऊन उसटने सामना झाला होता. उसटने संघाने सामना सोडला होता कारण अंधार मैदानामध्ये झाला होता. तसं काही होणार नाही. थोडं स्पीडअप करा. अंतिम षटक फेकणारी सज्ज असेल. एक युवा जिगरबाज गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे विवेक जोगले हा गोलंदाज मैदानामध्ये. धावसंख्या पाहिली 14 धावा धावफलकावरती. बॅटची कडा आणि 8वा झेल पकडला यष्टी रक्षकानं. एकंदरीत प्रेम जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आल्या 11 आणि त्यानंतर 13 चेंडूमध्ये धावा किती आल्यात तर 3 आणि फलंदाज देखील बाद झाल्यात. नौका खेळाडू मैदानामध्ये. एकंदरीत आपण सामना जर पाहिला
तर एक चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती या गोलंदाज सुरेख फटका. प्रथमेश या ठिकाणी एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न, 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी येतील का? आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज या ठिकाणी नकार दिलाय. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 16 या धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. ह्या येणारे चेंडू जर आपण पाहिले 4 चेंडूचा खेळ बाकी असेल, 4 चेंडू 8 ते 10 धावा आल्या तर एक चांगला स्कोर असेल. या ठिकाणी जर आपण पाहिलं बॅटला चेंडू लागलाय. धाव चितच्या सरमध्ये फलंदाज होईल बाद. 8वा फलंदाज बाद. 9 खेळाडू मैदानामध्ये. आज खेळाडूंची कमी भासली जुई टीमला. जय नाईक 9 खेळाडू मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. रोहित साठी हा चेंडू असा सोपा जेल सोडला. एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 17 या धावफलकावरती. जय नाईक मैदानामध्ये आल्यात. कारण एकंदर जर पाहिलं थोडस खेळाडू इंजर्ड, त्यानंतर जय नाईक हे मैदानामध्ये. चौकार आणि षटकार जर आला तर बोनस धावा असतील या टीमला. चेंडू जाईल डॉट. आज घरी देखील खुश होतील जय नाईक, कारण फलंदाजी करण्याची संधी मिळाली. आलो होतो प्रेक्षक म्हणून आणि 11 मध्ये जागा मिळाली. आता प्रत्येक वेळी प्रत्येक मॅच पाहायला येतील, कधीतरी संधी मिळेल. अंतिम चेंडू खेळ बाकी. 17 धावा धावफलकावरती. 8 फलंदाज बाद. उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्र चेंडू खाली. फलंदाज होईल बाद. 17 धावा झाल्यात. 18 धावसंख्याची गरज असेल. चला जुई संघ लगेच मैदानामध्ये जा. वामाजी संघ लगेच मैदानातून बाहेर या. सतरा झाल्यात. 18 बनवायच्या आहेत. लगेच फलंदाज पाठवा. थोडं लवकर जा बस. वामाची टीम आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. तुमची दमछाक होईलच आज, कारण नाईटला देखील तुम्हाला खेळायला जायचंय. आम्ही तुम्हाला एक ऑप्शन दिला होता की सोमवारी खेळू शकाल, परंतु परत मुलं कामाला जातील, कॉलेजला जातील, शाळेत जातील. हे परंतु सुपर 8ला गेल्यावर काय होणार? सुपर 8ला मग सोमवारला कोणालाही गय नाहीये. 3 षटकांच्या लढती असतील. जो संघ उशिराने येईल त्या संघाचा सामना 2 ओव्हरचा असेल. कोणी फोन करून सांगू नका की सुपर 8चे सामने पहिला केलवा, दुसरा ठेवा, तिसरा ठेवा. हे कोणाचा नाही. ज्या आयोजकांना जसं वाटेल तसे ते सामने ठेवतील. आणि त्या ठिकाणी खेळायला यायचं असेल तर या, न तर येऊ नका. कारण एवढा मानसिक त्रास या आयोजकांना झालाय, कुठल्याच आयोजकाला एवढा होणार नाही आणि झालाही नसेल. गोलंदाजी मार्गप्रती मयूर मात्रे प्रणय ही जोडी मैदानामध्ये. रोशन पाटील पहिली चेंडू फेकेल. पहिला चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न रोहित त्या ठिकाणी असेल आणि फलंदाज होईल बाद.
पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. चला फलंदाज बाद झाल्यानंतर नौका खेळाडू मैदानामध्ये. सुभाष गोंधली एक लिजंड खेळाडू या टीमचा, एक सर्वात अनुभवी खेळाडू. वामनजी संघ म्हटलं की हे नाव सर्वात अगोदर प्रत्येकाच्या होटावरती येतंय. असे व्यक्तिमत्व खेळण्यासाठी सज्ज असेल. तलोजा MIDC मधील एक आक्रमक खेळाडू. सुरेख फटका या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये रोहित त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, फेके देखील अचूक, परंतु 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला. दोन्ही आकड्यावरती 16 धावसंख्येची अद्याप गरज आहे. चेंडूची वरती वेट करत बसाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 धावांची किंमत मोजावी लागेल आणि हेच या ठिकाणी संदेश भोपी सांगताना. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर चेंडू फेकला गेला. क्षेत्ररक्षक रोहित चेंडू खाली येतोय आणि झेल पकडण्याची संधी. अप्रतिम झेल. फलंदाज होईल बाद. सुभाष या ठिकाणी बाद होतील. धावसंख्या जर पाहिली 2 आणि फलंदाज बाद झाले 2. हा चमत्कारी मैदान आहे. इथे कधी काय होईल सांगू शकत नाही. स्वयंसेवक हे ऑल्टा किंग बाहेर वा. सूर्या ग्रुप, सूर्या मावललाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, मारण्याचा प्रयत्न, चेंडूवर बॅटमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगली गोलंदाजी रोशन पाटीलची राहिली. 4 चेंडूची फेकी, ज्यामध्ये 2 सफलता, 2 धावा आणि हा चेंडू डॉट. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली 18 धावांचा पल्ला गाठत असताना एक चांगली कामगिरी राहिली अद्याप वामनजी संघाची या स्पर्धेमध्ये. सुरेख चेंडू ऑफस्टिक वरती ब्लॉक होलचा मारा केलाय. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. जी फलंदाजी जर आपण पाहिली, जी फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 प्रथम फलंदाजी करताना जुई संघाच्या, आणि यावेळेस सुंदर गोलंदाजी राहिली. फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. 2 फलंदाज देखील बाद झालेत. जशाच तसे उत्तर मैदानामध्ये चालू आहे. सुरेख फटका, चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावर. 18 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. चला तर चला दुसरे षटक रोहित फेकणारी सज्ज असतील. रोहित भेंडे गोलंदाजी मार्कवरती. चांगली कामगिरी आपण पाहतोय. हा चेंडू हलक्या हाताने खेळला गेलाय. निलेश त्या ठिकाणी तैनात. एकदा पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावर. या ठिकाणी फलंदाजानं सुंदर एक धाव कंप्लीट केली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 16 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज. रोहित गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. सुरेख फटका, उंचर मारण्याचा प्रयत्न, संदेश त्या ठिकाणी तैनात आहे. प्रयत्न सुरेख, पण चेंडू सीमा पार आणि संघ जाऊन पोहोचला 14 या धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
संध्याकाळचं सत्र आणि त्या सत्रामध्ये जर आपण एकंदरीत जर पाहिलं ते धावसंख्या जमवत असताना त्याला चेंडू आलाय. 4 धावसंख्येची गरज आहे. पहा जुई संघ खोपरोलीच्या स्पर्धेमध्ये देखील खेळतोय. जीवन भेंडे गोलंदाजी करत असताना 5 धावा 2 चेंडूमध्ये दिल्यात जीवन भेंडेनं आणि इकडे देखील जुई संघ खेळतोय. प्रत्येक गावामध्ये 1-2 संघ पाहतोय. वाजे गावामध्ये 4 संघ 5 संघ नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळेल. कारण एकमेव आहे, जास्त मुलं आहेत गावात आणि WCPL WWCPL ही देखील स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. लवकरच आपल्या भेटीला आणि एक जल्लोष पाहायला मिळेल. सूर्यदादा भगत यांची टीम देखील असते. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकतोय वावंजे संघ. या ठिकाणी झेल पकडला गेलाय. मारल्यानंतर यांनी सांगितलं की कडक, वावंजे संघातून आवाज आला डक मधून कडक, आणि झेल देखील तेवढा कडक पकडलाय. गोलंदाजी मार्क वरती 15 धावा धावफलकावर 3 धाव संख्येची गरज आहे. हलक्या हाताने दिशा दिली. 1 धाव कंप्लीट. 2 संख्या बंधू मैदानामध्ये तिसरीसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 17 स्कोर लेबल. दोन भाऊ क्रिकेटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इरफान पठाण, युसुफ पठाण. त्यानंतर बंधू मैदानामध्ये ग्रामीण टेनिसमध्ये अनेक बंधूंची जोडी दिगोडे टीमचा छोट्या मोठ्या असेल. त्यानंतर अनेक टीम आपण पाहतोय ग्रामीणच्या पटलावरती देखील. वाजेगावचा निखिल असेल, अक्षय ही जोडी देखील पाहायला मिळेल. किरण पवार, अक्षय पवार म्हणजे अनेक बंधू आहेत क्रिकेटमध्ये. आणि जर पाहिलं तर हे असणं गरजेचं आहे. आज काही काही गावामध्ये प्रेम पाटील पाहिलं तर भावकीचा टीम संघ देखील असतो. चेंडू सीमा पार. वावंजे संघ सुपर 10 मध्ये. धन्यवाद सुभाष दादा, धन्यवाद वावंजे टीम. बेस्ट ऑफ लक. देवीच्या पाड्या क्रिकेट संघामध्ये फायनल मध्ये जा, हे आमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच विनीत. 3 विकेट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.